मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. ज्या संगमनेर बसस्थानकावरती काही दिवसांपूर्वी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी झाली होती, त्याच ठिकाणी शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांनी शिवसेना स्थापन दिन साजरा करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. आमदार अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमानं तालुक्याच्या राजकारणात नव्या चर्चांना मोठं उधाण आलंय. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ यांनी शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जोरदार कौतुक केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे आणि सामान्य शिवसैनिकांना न्याय देणारे एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिकांचे हिंदू हृदय सम्राट आहेत, असं त्यांनी ठामपणे म्हटलंय. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांनी आत्मपरीक्षण करावं, असं देखील त्यांनी म्हटलंय. राजकीय परिस्थितीवरती भाष्य करताना आमदार खताळ म्हणालेत की तुमच्यासोबत असलेले 6 खासदार जर तुम्हाला सोडून गेले असतील तर त्यामागे काही ना काही कारण असणारच. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी खासदार का दूर गेले याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विकास कामांना गती देण्यासाठी सत्तेच्या सोबत राहून जनतेच्या हिताचे निर्णय घेणं आवश्यक आहे, असं देखील त्यांनी म्हटलं. तर भाऊसाहेब वागचौरेंच्या पाठीशी ढाल बनून उभी राहीन, असं त्यांनी म्हटलं. तर कार्यक्रमात खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या राजकीय वाटचालीलाही आमदार खताळ यांनी खुला पाठिंबा दिलाय. शिवसेनेचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून ज्या ठिकाणी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना विरोध होईल त्या ठिकाणी मी त्यांच्या पाठीमागे ढाल बनून उभा राहीन, असं ठाम वक्तव्य करून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये त्यांचा निषेध केला होता. तर याच घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे मागणी करत ज्या ठिकाणी निषेध झाला त्या ठिकाणी शिवसेना स्थापन दिवस साजरा करू असा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या मागणीला मान्यता देत आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली त्याच बसस्थानकावरती स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घोषणाबाजी, जल्लोष आणि पक्षनिष्ठेचं प्रदर्शन करत शिवसैनिकांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. संघटना बांधणीचा निर्धार या कार्यक्रमामधनं संगमनेर तालुक्यात शिवसेना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. आगामी काळात पक्षवाढ, जनसंपर्क आणि विकासाच्या मुद्द्यावरती एकजुटीनं काम करण्याचं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे. पक्षाचा 7वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने तर सर्वप्रथम मी सर्व शिवसैनिकांना खूप शुभेच्छा देतो आणि या वर्धापन दिनानिमित्ताने अतिशय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचाराने शिवसेना पक्षाची स्थापना केली होती त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याचा निश्चित माझ्यासारखा एक सामान्य शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून मला आनंद आहे. ज्या पक्षांच्या विरोधात तुम्ही प्रचार केला, लोकांच्या सोबत राहील, आज त्यांचा स्वागत करण्याची गरज नाही. राजकारणामध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि ह्या कशासाठी तो विकासासाठी. आज ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये
मोठ्या स्वरूपात शिवसेना पक्षाची वाढ होत आहे. निश्चितच त्यावेळेस जर काही लोक कायदेशीर मार्गाने घटनात्मक तरतुदीचा आधार घेऊन जर आपल्या शिवसेना पक्षामध्ये आले येणार असतील तर निश्चितच त्यांचं एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून त्यांचं स्वागत करणं माझं एक कर्तव्य मी समजतो. अनेक संगमनेर आणि अकोले या 2 विधानसभा मतदारसंघात वाकचौरे यांना मोठ्या प्रमाणात लीड होतं. तुम्ही त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता. हे निश्चितच आता त्या परिस्थितीनुसार त्यावेळेस लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काही निगेटिव्ह सेट करण्यात आला होता, काही गोष्टी होत्या, काही कळत नकळत चुका झाल्या असतील. परंतु आज मतदारांनी दिलेला कौल, मतदारांनी लोकसभा झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या बाजूनी मतदारांनी कौल दिला होता. त्यामुळं जे लोकसभेचे निकाल झाले त्यानंतर निश्चितच आज खासदार साहेबांना विकासासाठी अडचणी येत होत्या. जे नेतृत्व होतं त्यांचं त्यावेळेस ते कुठंतरी त्यांना सहयोग करत नसेल किंवा त्यांना विकास कामासाठी मदत होत नसेल म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं मला वाटतं. संजय राऊतांचं किंवा ठाकरे गटाचं ऑपरेशन तुडवा आहे कसं वाकचौरेंना सर्वेक्षण हे ज्या संजय राऊतांमुळंच शिवसेना पक्ष संपला त्याचं आत्मपरीक्षण आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी व शिवसेनेच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे. कारण शिवसेना संपवण्याचं जर सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असेल तर संजय राऊत साहेबांचं आहे. कसं संरक्षण कसं देणार तुला? नाही, आज याच शिर्डीमध्ये ज्यांनी वलंडा केला होता त्या शिर्डीत आम्ही येऊन त्यांचं स्वागत करतो. ज्यावेळेस वाकचौरे साहेब शिर्डी मतदारसंघामध्ये येतील त्यावेळेस मोठ्या स्वरूपात जंगी स्वागत सुद्धा आम्ही करणार आहे. आणि इथं ही लोकशाही आहे, इथं कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा जरी तुम्हाला अधिकार असला तर तुम्ही जर अंगावर येणार असेल तर आमचा शिवसैनिक सुद्धा त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय कोणालाही राहणार नाही. आणि हे घटनात्मक कायदेशीर कायद्याच्या राज्यामध्ये अशा पद्धतीने होणार नाही. रेल्वे मार्ग जो आहे तो रद्द करण्यात नाही, रेल्वेच्या बाबतीत तर मला येऊन आमदार होऊन 1.5 वर्ष झाले. त्याच्या आधी भरपूर गोष्टी झाल्या होत्या, परंतु मी माझी भूमिका त्यावेळेसही ठाम होती, आजही ठाम आहे. नाशिक पुणे हा जो संगमनेर मार्ग रेल्वे मार्ग जाणं अपेक्षित होतं हा गेला पाहिजे यासाठी आजही आमचा पाठपुरा सुरू राहणार आहे. रेल्वे मंत्र्यांनी पुन्हा 2 दिवसापूर्वी जरी ती स्टेटमेंट दिलं असलं तरी त्या संदर्भात वेळप्रसंगी वरिष्ठ पातळीवरती चर्चा करून मागच्याच वेळेस मी आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री महोदय यांना भेटलो होतो तर त्यांनी फेर सर्वे करण्याबाबतचा आपण विचार करू असं सांगितलं होतं. जर आम्हाला सगळं आंदोलन करून भविष्यात न्यायप्रविष्ट न्यायालयात जाण्याचा सुद्धा या बाबतीत विचार आम्ही करू. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर तुम्ही उतरणार? मी आमदारच सगळ्यांचा आहे. शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांचं असेल, आमच्या लाडक्या महिला असेल, कामगार असेल, सगळ्यांसाठी काम करणार. त्यामुळं शेतकऱ्यांसाठीच नाही तर या समाजातील सर्वच घटकांसाठी निश्चित रस्त्यावर येण्यासाठी मला कधी लाज वाटली नाही आणि कधी वाटणार. काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी 2-3 दिवसापूर्वी प्रतिक्रिया दिली की आम्ही वाकचौरेंची भिंड काढू आणि त्यांच्या तोंडाला काळा फासला. याकडे कसे बघता? शिवसैनिकांनी हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही, त्यामुळं ज्याला जसं तसं उत्तर दिलं जाईल या भ्रमात कोणी राहू नये. का उद्या खासदार वाकचौरे शिर्डीमध्ये आल्यानंतर किंवा या मतदारसंघात आल्यानंतर त्यांना आम्ही विरोध करू तर त्यांच्या अंगावर जाऊ, ती वेळ परिस्थिती येणार नाही. आरेला कार्य आम्ही त्यांची ढाल बनून शिवसैनिक सगळे खासदार वाकचौरेंची ढाल बनून त्यांच्या पाठी फिरूनच देणार नाही मतदारसंघात. आम्ही लवकरच खासदार साहेब येतील त्यावेळेस त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करतो त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे हे काय आता त्यांची नाईलाज आहे, काही राजकीय अडचणी आहेत त्यांच्या, त्यामुळे त्यांना ते करणं भाग आहे. पण त्यांना बी आता काही त्यातले खासगी लोक सांगता आम्हाला की शिंदे साहेबांचं नेतृत्व, सर्वमान्य नेतृत्व, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो वारसा आहे हा फक्त शिंदे साहेबच पुढे घेऊन सांगतो. शावी शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.